जिल्ह्यातील वाळवा तालुका येथील येवलेवाडीतील तानाजी शामराव जगताप वय वर्ष 65 ही व्यक्ती गेली एका महिन्यापासून करवीर तालुका येथील तावडे हॉटेल जवळ पुलाच्या खाली पायाच्या दुखापतीमुळे पडून राहिली होती। ही बाब गांधीनगर येथील द इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सचे कार्यकर्ते यांच्या निदर्शनास आली। त्यांचे संपूर्ण शिष्टमंडळ यांनी तानाजी शामराव जगताप यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। त्यावेळेस जगताप यांनी त्यांची संपूर्ण घडलेली घटनेची माहिती भेटीस आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितली। यावेळेस त्यांच्यावर झालेल्या अन्यायकारक घटना ऐकून गणेश देवकुळे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यावेळेस त्या व्यक्तीची वाईट अवस्था पाहून आणि त्यांच्यावर झालेले अन्याय पाहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी द इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सच्या कार्यकर्त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांची भेट घेतली आणि या घटनेबाबत सविस्तर चर्चाही केली व गणेश देवकुळे यांचे संपूर्ण शिष्टमंडळ तावडे हॉटेल येथे जाऊन तानाजी जगताप या व्यक्तीवर एका 4 चाकी गाडीत येऊन निगडेवाडी येथील नदीवर नेऊन त्यांना अंघोळ घालून त्यांची केस दाढी करून नवीन कपडे घालून त्यांना पायाच्या उपचारासाठी तावडे हॉटेल येथील डॉक्टर राहुल बढे यांच्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि उपचार करून अत्यावश्यक 108 ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर अत्यावश्यक दक्षता विभाग शिरोली जुना जकात नाका येथे ॲडमिट करण्यात आलं। तेथील रुग्णालय हे संपूर्ण सोयीयुक्त असल्याने तेथे त्यांना ॲडमिट करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्यावर तेथील रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार सुरू आहेत असे गणेशन थमुथण यांनी सांगितले। यावेळेस कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश दळवी, कोल्हापूर शहराध्यक्ष अर्जुन बुचडे, सचिन कवाळे, त्याचबरोबर दीपक हुबळीकर, प्रमोद माळवतकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी गणेश देवकुळे, गांधीनगर ग्रामपंचायत व इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सचे राज्य सचिव। काल परवा झालेली घटना तावडे हॉटेल येथील एका व्यक्तीला 1 महिन्याच्या अगोदरपासून तो व्यक्ती एका जागेवर पडून होता। त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे पण जाण्या येणाऱ्या व्यक्तींनी एकानेही त्याला त्याची विचारपूस केली नाही किंवा त्याला तो इथं इतक्या दिवस झालं इथं पडून आहे याचे कुणीही हालहवाला पोचला नाही। आमच्यासारख्या संघटनेनं त्याची मदत केली व अशा आमच्यासारख्या संघटनेनं पुढाकार घेऊन अशा लोकांची मदत करणे फार गरजेचे आहे। अशा चांगल्या घराण्यातील व्यक्ती रस्त्यावर इतके महिने झाले घरात बाहेर पडून रस्त्यावर पडला आहे, पण त्याच्या घरच्यांनी त्याची विचारपूस केली नाही। त्याच्या मुलगा हा एसटी खात्यामध्ये ड्रायव्हर असून सुद्धा तो आम्ही फोन केल्यानंतर त्याने एकदाही त्याची वडील आपला आहे की नाही याची विचारपूसही केली नाही। तर अशा या कठोर मनाच्या मुलाला किंवा अशा या कठोर मनाच्या व्यक्तीवर खरोखरच शासनाने अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून यांच्यावर कठोर कारवाई करणे फार गरजेचे आहे। आणि न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।